पारुच्या तोंडावरती स्कार्फ बांधून मी पोहोचले होते आमच्या जेलमध्ये. एवढ्या कष्टाने धुतलेला पांढरा शुभ्र एप्रण घालू की नको हाच विचार करत आळशीपणाचा कळस ओलांडून मी पोहोचले माणसांमध्ये, ते पण नटापटा करून. नर्सिंग आणि केस बांधणं नाही असं तर कधी होणारच नाही. तोंडावरती स्नॅपचॅटचं एक फिल्टर लावून स्वतःला गोंडस समजणारी मी अजूनच हवेत उडायला लागले जेव्हा माझ्या मैत्रिणींनी दिलं मला बेस्ट व्लॉगर अवॉर्ड. हे तर खूप जास्तच झालं आय नो, बट सवय करणार काय. मग काय, आमची आघाडी घेऊन आम्ही निघालो बिनपगारी फुल अधिकारी बनून समाजसेवा करायला. एवढा मोठं स्वागत बघून तर आमचे बकरे विसरूनच गेले होते की ते हलाल होणार आहेत आणि हे काम एवढं खुशीने करत आहेत कारण ते व्लॉग मध्ये येत आहेत. आणि त्यात तर सोने पे सुहागा हो गया, कारण आमच्या मुली तर अजून नटापटा करून आल्या होत्या. आज जीवनसाथी.com वरती जीवनसाथी शोधायचं तर आम्ही हे शोधत बसलेलो आहोत. हेच काम करण्यात आम्ही 10 वेळा चुकतो तर ते तर काम कशी जमायची आमच्याकडून. शेवटी मेडिकल स्टुडंट आणि त्याच मुलींना लोभावून टाकणाऱ्या अशा खूपच गोष्टी इथं ठेवल्या होत्या. सुंदर सुंदर पोज देऊन झाल्यानंतर आमच्या महान स्त्रीला लक्षात आलेलं आहे की मी हिचे खूपच घाण स्नॅप टाकलेले आहेत आणि आमची पापी गुडिया इथं किडनॅपिंगचा प्लॅनिंग करत आहे. तिचा प्लॅन फेल करून 10 तास वेट करून मी बसले भत्ता मारायला आणि असंच माझ्या सबर का फल विकत घेऊन मी माझा दिवस संपवलेला आहे. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.